नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चला जाऊ आळंदीला हा इयत्ता 6वीच्या पुस्तकातील अभंग शिकणार आहोत। आता हा अभंग शिकण्यापूर्वी अभंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। आता शब्दशः अर्थ मीन्स एक्झॅक्टली द वर्ड मीनिंग इज अ मीन्स नॉन आणि भंग मीन्स इंटरप्शन। ओके, so without interrupting or without ending, that is called as abhanga. In other word, you can say it's a flawless or continuous process without any interruption, that is called as abhanga. आता हा अभंग कशासाठी असतो तर it is a devotional poetry sung or written in praise of God. Okay, it's written or sung in the praise of God, that is called as abhanga. It is a type of poetry only, but it's a devotional poetry. Okay, त्याला म्हणतात अभंग। आता हा अभंग वाचण्यापूर्वी आळंदीला कोण आहे तर संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे। इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय, हे खूप महान संत होते। ही वॉज अ व्हेरी ग्रेट संत इन महाराष्ट्र and his name is ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर। ओके, तर आता ह्या संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली ती कुठे घेतली आळंदीला। आता समाधी म्हणजे काय तर समाधी म्हणजे ही दिस इज समाधी यू कॅनॉट टेक, अ नॉर्मल पर्सन कॅनॉट टेक समाधी। ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी डिफरंट स्टेट ऑफ माइंड अँड बॉडी आणि त्याच्यासाठी माणूस खूप डिवोशनल पाहिजे। So he was very very devotional and he has taken a samadhi in Alandi. So what is the meaning of samadhi? Samadhi means in samadhi there is no awareness of physical body. आपल्याला शरीराबद्दल आपल्याला असं वाटतं की आपलं शरीर नाहीच आहे। ओके, and in this case the person meditates so intensely and reaches to extreme end of meditation. Okay, and experiences divine joy. म्हणजे या समाधीमध्ये काय होतं की तो माणूस एवढा डीपली मेडिटेशन मध्ये जातो की त्याला आपण म्हणू शकतो की एक दैविक अनुभूती येते। ओके, आता हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला एक्सपिरियन्स करणं किंवा शब्दात मांडणं खूप कठीण आहे, पण संत ज्ञानेश्वरांनी खूप तरुण वयामध्ये समाधी घेतली। ओके, आणि ती समाधी घेण्यापूर्वी त्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला। ही हॅज रिटन होली बुक ज्ञानेश्वरी। मग त्याबद्दल या अभंगामध्ये स्वामी माधवनाथ, या अभंगाचे हे कोण आहेत, अभंग कोणी लिहिलेला आहे स्वामी माधवनाथांनी। आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आळंदीला जायलाच पाहिजे, म्हणजे आपण सगळे जाऊ आळंदीला। कारण काय तर हे जे संत आहेत संत ज्ञानेश्वर त्यांची समाधी तिथे आहे आणि त्यांचं तुम्ही जे होली बुक त्यांनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरी ते सर्वांनी वाचायलाच पाहिजे। आता स्वामी माधवनाथ कोण आहेत तर स्वामी माधवनाथ वॉज अ रिनोड सेंट ऑफ पुणे। इन दिस अभंग ही इज आस्किंग द डिवोटीज टू कम विथ हिम टू आळंदी, द बर्थ प्लेस ऑफ संत ज्ञानेश्वर। ओके, इथे संत ज्ञानेश्वरांची बर्थ प्लेस आहे आणि तिथेच त्यांनी समाधी घेतलेली आहे। तर आता ज्ञानेश्वरी हे जे बुक आहे, ज्ञानेश्वरी इज अ होली बुक अँड इट इज रिटन इन 12th century। ज्ञानेश्वरांनी 12th century मध्ये हे लिहिलेलं आहे। आता हे ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, व्हॉट इट कंटेन, इट इज द ट्रान्सलेशन ऑफ संस्कृत श्लोकाज ऑफ भगवद्गीता इनटू मराठी। म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये संस्कृतचे भगवद्गीतेमधील जे श्लोक आहेत त्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे। सो ज्ञानेश्वरी इज बेसिकली द ट्रान्सलेशन ऑफ संस्कृत श्लोकास ऑफ भगवद्गीता इनटू मराठी। तर आता आपण हे अभंग रीड करूया। हा खूप सोपा अभंग आहे, फक्त त्याच्यातील शब्द थोडेसे तुम्हाला कदाचित कठीण वाटतील, बट इफ यू ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द वर्ड्स, दिस अभंग इज व्हेरी इझी। चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पाहण्याला, म्हणजे इथे स्वामी माधवनाथ काय सांगतायत की लेट्स गो टू आळंदी। वाय? टू सी संत ज्ञानदेवांना पाहण्याला, म्हणजे टू सी हिम वी शुड गो और लेट्स गो टू आळंदी। कशाला तर ज्ञानदेव पाहण्याला। सो
स्वामी माधवनाथ कशाला आळंदीला जायला सांगतायत तर ज्ञानदेवांना पाहण्याला. ज्ञानदेव म्हणजेच ज्ञानेश्वर. वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी. ते काय सांगतात की लेट्स रीड द हॉली बुक. ग्रंथ म्हणजे हॉली बुक. ज्ञानेश्वरी म्हणजे ह्या ज्ञानदेवानी किंवा ज्ञानेश्वरांनी कुठला ग्रंथ लिहिलाय? ज्ञानेश्वरी. विच बुक, विच हॉली बुक ही हॅज रिटन? ज्ञानेश्वरी. होऊ मोक्षाचे अधिकारी. ही इज टेलिंग दॅट वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी. इफ यू आर रीडिंग दिस होली बुक ज्ञानेश्वरी, you will be authoritative of moksha. authoritative of moksha. मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष हा सुद्धा एक थोडासा डिफिकल्ट वर्ड आहे, पण if you try to understand it, then you will feel it's easy. See, in Hindu religion, it is believed that the Hindu religion, we are believing that there is a rebirth. Okay, every person after death enters into a new birth. And this process is continuous so many years. But if you are doing something devotional or great, then you will be free from this rebirth. Okay, and you will achieve a very divine state that is called as moksha. Okay, moksha याचा अर्थ काय? तर in Hindu religion it is believed, we believe in the rebirth, and every person after that we feel that he or she enters into a new birth. But if you are doing something devotional, then you will be free from this rebirth and you will enter into a divine state that is called as moksha. So स्वामी माधवनाथ काय सांगतायत की वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी. इफ यू आर रीडिंग दिस हॉली बुक, देन यू विल बी ऑथॉरिटेटिव्ह ऑफ मोक्ष. सो यू विल रीच टू अ डिवाइन स्टेट. ओके. भावे घालू लोटांगण. भावे मीन्स विथ डिवोशन. भाव म्हणजे फिलिंग, विथ ग्रेट डिवोशनल फिलिंग. घालू लोटांगण. लोटांगण म्हणजे ग्रोलिंग. ओके. विथ लॉट ऑफ डिवोशनल फिलिंग वी विल ग्रोल्ड. होऊ हरिपायी लीन. का बरं आपण लोटांगण घालायचंय? लोटांगण म्हणजे ग्रोलिंग. होऊ हरिपायी लीन. लीन म्हणजे हंबल. वी विल बी हंबल ॲट द फीट ऑफ गॉड. हरी म्हणजे गॉड. पायी मीन्स फीट. सो वेन विथ अ इंटेन्स डिवोशन म्हणजे भाव म्हणजे फिलिंग. आपल्या मनामध्ये ज्या फिलिंग्स आहेत, द इंटेन्स फिलिंग्स आर देअर इन अवर माइंड, दॅट इज कॉल्ड एज भाव. भाव म्हणजे फिलिंग्स. ओके. बट विच फिलिंग्स? डिवोशनल फिलिंग. ओके. लव टुवर्ड्स गॉड. दॅट with that feeling, when you are growling means you are becoming humble at the feet of God. Hari म्हणजे God, पायी म्हणजे feet. That time he was telling that भावे घालू लोटांगण होऊ हरी पायी लीन. We will grow with devotional feeling and we will be humble at the feet of God. ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणींचा किंकर. म्हणजे ज्ञानराज म्हणजे these are the names given to the संत ज्ञानेश्वर. that ज्ञानराज ज्ञानेश्वर, these are the names. ज्ञानदेव, ज्ञानराज, ज्ञानेश्वर, these are the name assigned to संत ज्ञानेश्वर. he is addressing संत ज्ञानेश्वर that I am the माधव चरणींचा किंकर. माधव म्हणजे मी, म्हणजे ते स्वामी माधवनाथ सांगतात. ही इज टॉकिंग अबाउट हिमसेल्फ दॅट चरणींचा किंकर. किंकर म्हणजे नोकर, सर्वंट. सो आय एम द सर्वंट ऑफ युअर फीट. म्हणजे ते पूर्णतः नतमस्तक झालेले आहेत ज्ञानेश्वरांच्या समोर. ही इज टोटली डिवोटेड ॲट द समाधी ऑफ ज्ञानेश्वर इन आळंदी. अँड ही इज टेलिंग that I am the servant of your feet. म्हणजे मी तुमच्या पायाचा नोकर आहे. किंकर म्हणजे सर्वंट. चरण म्हणजे पाय. माधव म्हणजे स्वतः माधवनाथ, स्वामी माधवनाथ सांगतायत की आय एम द सर्वंट ऑफ युअर फीट. ओके. तर अशी ही असा हा छानसा अभंग आहे ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची महती सांगितलेली आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. दिस इज अ होली बुक. इट्स रिटन बाय संत ज्ञानेश्वर. सो आपण पुन्हा एकदा रीड करूया. चला जाऊ आळंदीला
ज्ञानदेव पाहण्याला, वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी, होऊ मोक्षाचे अधिकारी, भावे घालू लोटांगण, होऊ हरी पायी लीन, ज्ञानराज ज्ञानेश्वर, माधव चरणींचा किंकर. स्वामी माधवनाथांनी हा अभंग लिहिलेला आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे मी एक्सप्लेनेशन दिलेले आहे ते आवडलं असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर तुम्ही आमचे व्हिडिओ आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. धन्यवाद.